नमस्कार मित्रांनो. आज आपण आपल्या जो विषय आहे व्यावसायिक पर्यावरण त्यामधला तिसऱ्या युनिटमधला जो शेवटचा भाग आहे औद्योगिक आजारपण याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. औद्योगिक आजारपण म्हणजे काय हा मोठा प्रश्न तुमच्या पुढे निर्माण झाला असेल. कारण की आजारपण म्हटलं तर आपल्याला लक्षात येतं की त्या व्यक्तीची कार्यक्षमतावर देखील त्याचा परिणाम होत असतो. ज्यावेळेस व्यक्ती आजारी असतो, ज्यावेळेस कुठला त्याला आजाराने तो ग्रस्त असतो, त्यावेळेस आपल्याला लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की त्याची कार्यक्षमतेमध्ये देखील फार मोठ्या प्रमाणात घट झाल्याची आपल्याला दिसून येत असते. तो आपलं परिपूर्ण आपलं लक्ष आपल्या व्यवसायावर किंवा आपल्या कृतीवर देऊ शकत नाही, कारण की त्याला त्याचं शरीर हे साथ देत नसते. हे झालं मानवी आजारपणाची गोष्ट. आपण सातत्याने हेच बघत असतो की कशाप्रकारे आपण आपलं शरीर हे सुदृढ ठेवल्यामुळे आपण आपली जी कार्यक्षमता आहे त्याच्यामध्ये वाढ करू, हे आपल्याला नेहमीच सातत्याने आपण लक्षात घेण्यासारखं असतं. त्याच्यासाठी आपण आपल्या शरीराची मोठ्या प्रमाणात काळजी घेत असतो. आपल्याला कुठला आजार होऊ नये याच्यासाठी आपण स्वच्छता, त्याचप्रमाणे आपल्या शरीराची आवश्यक राहणाऱ्या गोष्टी याचे देखील आपण तयारी करत असतो किंवा त्याची आपण चर्चा करत असतो. तशाच प्रकारे जसं औद्योगिकरणाचा जर विचार केला तर औद्योगिकरणामध्ये देखील आजारपण ही एक संकल्पना वापरल्या जाते. मग आता औद्योगिक आजारपण म्हणजे काय, तर इथे अतिशय साध्या शब्दामध्ये सांगायचं म्हटलं तर असं म्हणू शकतो की जे लघु उद्योग, कुटीर उद्योग किंवा मोठे उद्योग आपल्या कार्यक्षमतेपेक्षा कमी कार्य करतात किंवा त्याच्या क्षमतेपेक्षा कमी उत्पन्न निर्माण करतात, तर ते आजारी आहे असं म्हणायला काही गैर नाही. म्हणजेच त्याची कार्यक्षमता जर कमी असेल, त्याच्या कार्यक्षमतेमध्ये जर आपल्याला परिणाम दिसून येत असेल, तर तो औद्योगिक आजारी आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. इथे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भारतातील औद्योगिक उत्पादन संस्थेच्या आजाराची व्याख्या मांडलेली आहे. त्यांनी आजारपण म्हणजे काय आणि आजारपणाचे काय महत्त्वाची लक्षणे आहे याची व्याख्या मांडलेली आहे. त्या व्याख्येमध्ये असं म्हटलं गेलं की ज्या उत्पादन संस्थेने 1 वर्ष वित्तीय तोटा सहन केला असेल व पुढील 2 वर्षात असाच तोटा सहन करावा लागण्याची शक्यता आहे व ज्याची वित्तीय संरचना अधिकाधिक बिघडली चाललेली आहे, अशा उत्पादन संस्थेला आजारी उत्पादन संस्था म्हणून संबोधले जावे. इथे आपण लक्षात घेतलं पाहिजे की अशी संस्था की ज्याचं मागील वर्षभरापासून त्यांनी कुठल्याच प्रकारचं उत्पन्न प्राप्त केलेलं नाही आहे, त्यांनी वित्तीय तोटा सहन केलेला आहे आणि पुढील 2 वर्ष देखील त्यांची परिस्थिती काही वेगळी होणार हे लक्षात येण्यासारखं नाही आहे किंवा परिस्थितीमध्ये बदल होईल असं आपल्याला दिसून येत नसेल, तर आपण असं म्हणू शकतो की ती संस्था आजारपणात ग्रास्त आहे असं म्हणायला काही हरकत नाही. होतं काय, तर वित्तीय तोटा ज्यावेळेस होतो, म्हणजे आपण म्हणू शकतो की चालू वर्षामध्ये वित्तीय तोटा आहे. 1 वर्षाचा वित्तीय तोटा मोठ्या क्षमतेने तो सहन करेल, परंतु जर सातत्याने जर त्याला 2 वर्ष सतत वित्तीय तोटा होत असेल, उत्पन्नाचा मार्ग त्याला दिसत नसेल किंवा त्याच्या उत्पन्नामध्ये कुठल्याच प्रकारची भर पडत नसेल, तर त्याच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह विचारलं जात असतं. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की ह्या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर ती गोष्ट ते जे उद्योग आहे ते आजारी आहे असं आपण इथे म्हणत असतो, कारण की त्याच्या कार्यक्षमतेवर सातत्याने आपल्याला परिणाम दिसून येत आहे, त्याची कार्यक्षमता कमी झाल्याचे आपल्याला दिसून येतात. पुढील जी स्लाईड आहे त्याच्यामध्ये आपण कारणे, औद्योगिक आजारपणाचे कारणे काय, तर त्यात असं म्हटलेलं आहे की त्याच्यामध्ये अंतर्गत आणि बाह्य अशा 2 वेगवेगळ्या प्रकारचे कारणे इथे दिल्या गेलेले आहे. मग आता अंतर्गत कारणे कशाला म्हणतात आणि बाह्य कारणे कशाला म्हणतात याच्याबद्दल आपण चर्चा करू. तर अंतर्गत कारणाच्यामध्ये काही इथे जे महत्त्वाचे जे कारणं आहे ते इथे मांडले गेलेले आहे. त्याच्यामधलं पहिलं जे कारण असं म्हणू शकतो की तर पहिलं आहे संयोजकाकडून चुकीचे प्रकल्प निवडले जाणे. लक्षात घ्या, ज्या वेळेस एखादा संयोजक जो काही व्यवहार करणार किंवा जो एक व्यावसायिक यांनी समजा चुकीचा प्रकल्प निवडला, अशा ठिकाणी निवडला की जिथे कच्चा माल हा त्याला योग्य रीतीने प्राप्त होत नाही किंवा कच्च्या मालाचा तुटवडा होतो आणि तुटवडा झाल्यामुळे तो त्याचं उत्पादन करू शकत नाही, तर ते एक अंतर्गत कारण आहे औद्योगिक आजारपणाचे.
म्हणजेच संयोजकाच्या चुकीच्यामुळे त्याने जर प्रकल्प चुकीचा निवडला तर त्याला त्याचं भुगतान हे करावं लागतं आणि त्याच्यातनं निर्माण होणारा वित्तीय तोटा त्याला सहन करावा लागतो. दुसरं आहे अनुभव कमी करणे. कधी कधी जे संयोजक आहेत, जे व्यावसायिक आहे, जे असं म्हणू शकता आपण संचालक मंडळ आहे, त्यांचा जर अनुभव कमी असेल तर इथे औद्योगिक क्षेत्रामधनं किंवा उद्योगामधनं जितकं काही अपेक्षित उत्पन्न आहे ते अपेक्षित उत्पन्न होणे शक्य होत नाही. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्याचा अनुभव कमी पडणे. अनुभव हा मानवाला खूप काही शिकून जात असतो, पण जर अनुभवच आपल्याकडे कमी असेल तर याच्यामधनं शिक्षण मिळणं शक्य होत नाही किंवा आपण आपल्या चुका काय आहे याचं देखील आपल्याला भान राहत नाही. मग याच्यामधलं जी तिसरी जे महत्त्वाचं कारण औद्योगिक क्षेत्रामध्ये अंतर्गत कारण जे आहे आजारपणाचं, तर ते म्हणजे आहे चुकीची योजना आखणे. योजना आखणे हे व्यावसायिकाचं एक महत्त्वपूर्ण कार्य असते. योजनेच्या माध्यमातून त्याला जे अचीव करायचं असतं, त्याला जो रिझल्ट पाहिजे असतो, त्याला साठी तो धडपड करत असतो, ते योजना जर चुकीची असेल तर ते होणे शक्य होत नाही. मग आपण हेच म्हणू शकतो की योजनाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या चुका काय आहे, जर चुकीची योजना जर आखल्या गेली असेल तर इथे एक औद्योगिक आजारपण मोठ्या प्रमाणात झाल्याचं आपल्याला दिसून येत असतं. म्हणून आपण असं म्हणू शकतो की योजना ह्या योग्य तऱ्हेने मांडल्या गेल्या पाहिजे आणि योजना त्या आपल्यासाठी, समाजासाठी, त्याचप्रमाणे आपल्या व्यवसायासाठी कशा प्रकारे योग्य ठरतील याचं देखील भान असणं गरजेचं आहे. नंतर आहे चुकीच्या गृहीतावर प्रकल्प चालविणे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की जर संशोधन करतो आहे तर आपण कुठले गृहीतके आपल्या मनामध्ये एक ठेवत असतो. आपल्या एक मनावर त्या गृहीतकाचा खूप मोठा प्रकारे परिणाम झालेला आपल्याला दिसून येते आणि त्या गृहीतकाच्या वर अवलंबून राहून आपण आपलं संशोधन पुढे नेत असतो. तेच जर समजा गृहीतके जर चुकीचे आपण मनामध्ये धरलेत तर जो आपला प्रकल्प चालवायचा असतो तो देखील चुकीच्या दिशेने जात असतो, हे इथे सांगायला काही हरकत नाही. म्हणजेच असं म्हणू शकतो की गृहीतके हे देखील अतिशय महत्त्वपूर्ण त्याचं असं म्हणू शकतो की योगदान आहे औद्योगिक आजारपणामध्ये. औद्योगिक आजारपण जर आपल्याला टाळायचं असेल तर आपल्या गृहीतके जे आहे ते देखील शास्त्रशुद्ध असलं पाहिजे, ते देखील योग्य असलं पाहिजे की ज्याच्या भरोश्यावर आपण आपले संशोधन कार्य पूर्ण करू शकू. नंतरचा जो मुद्दा आहे तो आहे सल्लागार गृहांकडून प्रकल्पाबद्दल चुकीची कल्पना दिल्या जाणे व त्यामुळे अपेक्षित गुंतवणूक. एक लक्षात घ्या की खूपदा व्यवहार करताना आपल्याला असं वाटतं की इतर जे त्याच्यामध्ये वरिष्ठ व्यक्ती आहे किंवा ज्यांच्या पाठीवर अनुभवाची थाप बसलेली आहे तर अशा लोकांकडनं सल्ला घेतली पाहिजे आणि त्यांच्या सल्ल्याच्या माध्यमातून आपला जो प्रकल्पाची जी कल्पना आहे ती योग्य आहे की चुकीची आहे हे देखील आपल्याला माहिती करून घेणे शक्य होते. पण समजा ज्यावेळेस आपली जी सल्लागार गृहांकडनं जी माहिती आहे किंवा जी कल्पना मांडली गेली आहे ती जर चुकीच्या पद्धतीने मांडली गेलेली असेल तर आपण जी केलेली अपेक्षित गुंतवणूक आहे ते देखील चुकीची गुंतवणूक आहे असं म्हणता येईल. म्हणजेच जर सल्लागार गृहांकडनं प्रकल्पाविषयी योग्य मार्गदर्शन केले नाही तर मोठ्या प्रमाणात भांडवल आपलं एका ठिकाणी थांबलं जाऊ शकतं असं इथे म्हणायला काही हरकत नाही. चालू खर्चाची चुकीची माहिती जर पुरविल्या जात असेल तरीही औद्योगिक आजारपण येत असतं. एक आपण जी व्याख्या पाहिली की चालू वर्षामध्ये जर उत्पन्न हे नगण्य किंवा नकारात्मक असेल आणि पुढील 2 वर्ष देखील त्यातनं आपल्याला सूट प्राप्त होत नसेल किंवा त्यातनं आपण आपली सुटका करून घेऊ शकत नसेल तर औद्योगिक आजारपण आहे असं म्हणतो. तर तेच ज्यावेळेस आपण चुकीच्या खर्चाची माहिती जर समाजापुढे मांडली, चुकीच्या खर्चाची जर नोंद आपण केली तर त्याच्यामुळे आपली जी माहिती आहे ती देखील चुकीच्या पद्धतीने पोहोचेल आणि चुकीच्या पद्धतीने गेल्यामुळे आपला जे आजारपण आहे ते वाढताना आपल्याला दिसून येत असतं. तिसरा जो मुद्दा जो शेवटीचा जो मुद्दा आहे ते औद्योगिक गुंतवणूक न्यून गुंतवणूक करणे. आता असं म्हणू शकतो की न्यून गुंतवणूक म्हणजे काय, तर नवीन गुंतवणूक. आपण जर आपल्या व्यवसायामध्ये गुंतवणूक वाढवत राहिलं, अतिरिक्त गुंतवणूक केलेली आहे किंवा प्रमाणापेक्षा जास्त त्यात पैसा टाकलेला आहे तर त्या पैशातनं मिळणारं जे उत्पन्न आहे ते वाजवी मिळणार नाही किंवा जे एवढं अपेक्षित आहे तेवढं मिळणार नाही. गरज होती 10 रुपयाची, आपण तिथे 15 रुपये टाकतो आहे. म्हणजेच काय, तर आपण 5 रुपये हे जे ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणतो
इथे ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट इथे आपण आपला गमावतो आहे असं याला म्हणायला काही हरकत नाही. एक संधी होती, 15पेक्षा जर आपण 10 रुपये टाकले असते तर 5 रुपये दुसऱ्या ठिकाणी टाकून आणखीन चांगला व्यवसाय करता येऊ शकला असता, परंतु आपण इथे केलं असं नाही. 10 रुपयाच्या जागेवर 15 रुपये टाकले. 15 रुपये टाकल्यामुळे असं म्हणू शकतो की इथे आपण आपला जो अतिरिक्त गुंतवणूक आहे ते वाढविलेले आहे. आणि अतिरिक्त गुंतवणूक वाढवलेली असेल तर त्याच्या माध्यमातून देखील आजारपण होतं असं म्हणायला काहीही हरकत नाही. नंतरचा जो शेवटचा मुद्दा आहे तो आहे औद्योगिक अधिक कालावधी लागणे. जर प्रकल्प योग्य वेळेत पूर्ण झाला नाही तर त्याच्यावर मेंटेनन्स त्याची देखरेख करण्याचा खर्च देखील वाढतो. आणि खर्च वाढत त्याच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये त्याला आजारपण येण्याची शक्यता ही राहत असते असे तर सांगावंसं वाटतं. हे काही अंतर्गत कारणे होते औद्योगिक आजारपणाचे. पुढील आपला जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण बाह्य कारणे काय आहे आजारपणाची याच्याबद्दल चर्चा करू. आजचा आपला हा व्हिडिओ इथे मी थांबवतो आहे.